तरी ते निर्णय आलाय तिसऱ्या पंचांग मैदानावरती. तर निशांजी 11 संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. तरी ते पहिल्या सत्रामध्ये पहिला सत्र एकूण पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. थोडीशी चुकीची सुरुवात रुपेश केनी या गोलंदाजाकडून. मात्र तिथे आक्रमकता सिद्ध करत असताना राकेश भुईर हा फलंदाज. एका चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज रुपेश केनी पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र यावेळी चेंडूची पाहणी केली नव्हती राकेश भोईरनं. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता मात्र सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय रुपेश केनीच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या अस्थिर असेल. 9 धावा धावफलकावरती ॲज अ ओपनर राकेश भोईर आणि त्याला साथ देणारा फलंदाज निवृत्ती केनी नॉन स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. आता मात्र बॅटचा पेस ताकद कमी वापरलाय. चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पंचांचा इशारा येतोय. हा षटकार तुम बघून कॉलेज पण मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून कॉलेज पण मला. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा राकेशच्या माध्यमातून षटकार. संघाच्या लोकसंख्येला मोठा आकार. एकूण धावा 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात राकेशच्या माध्यमातून, मात्र थोडीशी खराब सुरुवात रुपेश केनी या गोलंदाजाकडून. पुरेपूर फायदा उठवत असताना राकेश भुईराम फलंदाज स्वतः संघाचा संघनायक आहे. ती भूमिका निभावत असताना मैदानावरती पुन्हा एकदा बिग हिट केलाय. मात्र इथे ताकद कमी वापरले. सेफ लँडिंग. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. राज या हो या या हो या पुन्हा हो परतुनी. राज या हो या या हो या पुन्हा हो परतुनी. राज या. थँक्यू. चौकाराला षटकार चौकार दाखवत असताना खूप चांगली फलंदाजी करतोय एकूण. थँक्यू डीजे. नाद करू नका हो आमचा छकडा धावणार अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे. षटकार चौकार षटकार चौकार. आपली आक्रमकता सिद्ध करत असताना आपली ताकद दाखवत असताना राकेश भोईर हा फलंदाज. 25 धावा धावफलकावरती. आता रुपेश केने एक मागडा गोलंदाज ठरतोय या पहिल्या षटकामध्ये. अंतिम चेंडू अजून शिल्लक असेल राकेश साठी. हा फुलटा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मात्र झेल सोडला गेलाय राकेशचा. चुकी केली क्षेत्ररक्षकानं. मात्र ते एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती चुकी केली क्षेत्ररक्षकानं. त्याचा परिणाम भोगतोय तो म्हणजेच तनिशान जिया 11 संघ. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अद्विक अँड किंजल 11 संघ जाऊन पोहोचला. एकूण धावसंख्या 26 धावा. थोडीशी खराब कामगिरी केली होती आणि या सामन्यामध्ये देखील आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केला. थोडीशी महागडी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मात्र राकेश भोईरची प्रशंसा करावी लागेल. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. संघनायकाची भूमिका काय असते, ऍज अ ओपनरची भूमिका काय असते ती मैदानावरती दाखवत असताना षटकार चौकार लगावले आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येवरती नेऊन ठेवले. अजूनही 4 षटक शिल्लक असतील. 24 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. किती धावा ठोकतील 2 फलंदाज. तर एकीकडे विचार केला तर गोलंदाज या 2 फलंदाजांना रोखू शकतील का. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रवीण गोंधली. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली त्या प्रकारची गोलंदाजी होईल का, कारण खराब कामगिरी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. मात्र इथे प्रवीण गोंधलीला काहीतरी करावं लागेल. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. राकेशला कुठेतरी रोखून ठेवावं लागेल. मात्र ती कामगिरी करता येईल का. प्रवीणचा पहिला चेंडू लॉंग हॉरिझॉन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय. चेंडू जातोय बॅक ब्लॅक स्क्रीन वरती. षटकार. कोका 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 कड़ते कोर कोर मंटू చూస్తారు పొట్టి పొట్టి కౌనే వేస్తే పట్టి పట్టి చూస్తారు కోకా కాదు కౌను కాదు కట్టులోన ఏముంది మీ కళ్ళల్లోనే అంతా ఉంది మీ మగ బుద్ధి వంకర బుద్ధి అంటవా అంటవా. थँक्यू. षटकार. संघाची धावसंख्या 32 धावा. संध्याकाळचं सत्र म्हटलं का आमचं डीजे थोडेसे रंगात येतील नक्कीच. आता त्यांच्या माध्यमातून चांगली गीतांची मेजवानी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे राकेश भोईर थांबवत नाहीये.
अप्रतिम फलंदाजी करत असताना मैदानावरती पॉइंट रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिले. चेंडू गेला सीमा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हा खणखणीत चौकार. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हयात तेरी जो तू पलकों को झुकाए, अब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको डाले. थँक्यू डीजे. हा गाणं आल्यानंतर हा मूवी आल्यानंतर पूर्ण भारत देश एक नवीन क्रेज मध्ये गेला होता. पूर्ण देश लंगडं झालं होतं आणि ते स्टेप नक्कीच आपण त्या सॉन्ग मध्ये पाहिली होती. खूप सुंदर मूवी होता तो पुष्पा. तेच गीत डीजे मॅडी यांच्या माध्यमातून. मात्र इथे 2 धावा संघाच्या धावसंख्या 2 ने पुढे सरकले. 38 धावा धावफलकावरती प्रवीण गोंधली 3 चेंडू फेकलेत. 12 धावा खर्च केल्यात. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली तीच गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील तो चित्र पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा आले चेंडूवरती. दोन्ही संघ पुढे सरकला. एकूण 40 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार असेल. प्रवीण गोंधली. राकेश भोईर अप्रतिम खेळ करतोय. रिव्हर्स घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता मात्र इथे पंचांचा इशारा येते. हा नो बॉल. नो बॉलचा इशारा. खराब कामगिरी प्रवीण गोंधली. एकूण धावसंख्या 41. नो बॉलचा इशारा. 41 धावा. खूप चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळतोय मात्र इथे तर नक्कीच इथे बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. गोलंदाजांकडून हा रिव्ह्यू असेल तर निर्णय ना खूप अपेक्षित असेल. आमचे तिसरे पंच सज्ज. तर नक्कीच इथे निर्णय येतोय. हा चेंडू नो बॉल. तर एक धाव आली या चेंडूवरती आणि येणारा पुढचा चेंडू हा फ्री डान्सिंग. तर थोडीशी खराब कामगिरी प्रवीण गोंधली. जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये रुपेशने केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी तीच खराब कामगिरी ते प्रवीण गोंधली. येणारा चेंडू फ्री असेल. संधी असेल तर संधीचं सोनं करेल का राकेश भोईर आणि त्या संधीचं इथे सोनं केलंय राकेशनं. डिप्सकर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषे बाहेर. खूप मोठा फटका. पंचांचा इशारा. हा षटकार. अरे एक गोट घेतला की डोकं कसं तड 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 थँक्यू डीजे. षटकार आला चेंडूवरती. संघाची धावसंख्या खूप मोठ्या आकड्यावरती. एकूण धावा 47. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मोठा अपीलाला दाद आणि ते पंचांचा इशारा येतोय. एक मोठी सफलता. लेग बिफोर विकेट. राकेश भोईर बॅक टू द पॅव्हलियन. हा पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच अद्विक अँड किंजल 11 संघाचा. एकूण धावसंख्या 47 वरती. थैंक यू डीजे. सीधे उंगली से घी निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करनी. जर सरळ बॅटने फटके येत होतं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न का करावा.
तो प्रयत्न केला राकेशनं आणि त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला. लेग बिफोर विकेट राकेश भोईर फलंदाज बाद झाला. राकेशचं कौतुक करावं लागेल, प्रशंसा करावी लागेल, कारण त्याने आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान दिलं. एकूण 12 चेंडूचा खेळ केला आणि तब्बल 46 धावा ठोकल्या. राकेशसाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप चांगल्या क्रिकेटच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे एकूण धावसंख्या किंजल अँड अद्विक 11 संघाची धावसंख्या आम्ही पाहतो 1 गडी बाद 47. खूप मोठा आकडा. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये खूप मोठा आकडा इथे आपल्याला पाहायला मिळाला. 47 धावा आणि त्यामध्ये एकूण राकेशनं 12 चेंडूचा खेळ केला, 13 चेंडूचा खेळ केला, त्यामध्ये 45 धावा ठोकल्या आणि 2 धावा 9च्या. म्हणजे एकत्रित विचार केला तर राकेशच्या धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत धाव फलकावरती. खूप चांगला क्रिकेट. मात्र इथे नवीन फलंदाज किरण लबडे मैदानामध्ये दाखल होतोय. तर इथे 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सतीश पाटील. 3रं षटक सतीशच्या माध्यमातून फेकलं जाईल. पॉवर प्लेचा हायस्ट आपण नक्कीच पाहिलं. 47 धावा 2 षटकांमध्ये. जबरदस्त क्रिकेट राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे मात्र झेल हवेत होता. क्षेत्ररक्षकांना प्रयत्न जरूर केलं होतं मात्र सफल ठरला. सिप लँडिंग झाली. 1 धाव कंप्लीट चेंडूवरती. रुपेशनं एकूण पहिल्या षटकामध्ये 26, त्यानंतर प्रवीण गोंदलीनं 2ऱ्या षटकामध्ये 21. थोडीशी खराब कामगिरी. मात्र सतीशला काहीतरी करावं लागेल. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील. खूप मोठा आहे स्कोर आपण नक्कीच पाहतोय पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये. कारण पहिल्या सामन्यामध्ये अद्विक किंजल हार्दिक 11 संघानं 24 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर कालभैरव डेव्हलपर संघाने 31 धावा आणि आता मात्र अद्विक किंजल हार्दिक 11 संघानं 47. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. यावेळी निवृत्ती किनीसाठी चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. आता मात्र एकेरी दूर धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना एकूण धावसंख्या 50 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगला क्रिकेट. किरण साठी हा चेंडू होता मात्र एक्रोजलाईन किलनच्या नादामध्ये पूर्णपणे असफल. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इथे जर आपण विचार केला सतीश पाटीलचा तर 3ऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत. सतीशनं केवळ 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अशा प्रकारची गोलंदाजी होणं खूप गरजेचं असेल. मात्र यावेळी चेंडूला केवळ दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्यात. 2 संघ पुढे सरकला. एकूण 52 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 52 धावा धाव फलकावरती. 3रं षटक इथे मार्गस्थ आहे. एकंदरीत विचार केला तर अंतिम चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल या षटकातील. सतीशचा सुरेख कमबॅक. येणारा अंतिम चेंडू असेल किरणसाठी. मात्र यावेळचा चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील. जोपर्यंत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या. षटक क्रमांक इथे 3रं समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या 1 गडी बाद 54 धावा. ड्रिंक बाय 12वे प्रतिनिधी. आपण पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. जगदंब 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 सळसळतं रक्त शिवाचा भक्त आहे. डोक्यावर फेटा भगवा फक्त. गंभीर करायला शत्रू नष्ट. मी बोलतो स्पष्ट. तर काळी वाघाची शिवांचं शस्त्र. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणार संघ अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तुमचा 12वा प्रतिनिधी खूप उशीर करतोय.
अजून तो बाटल्याच भरतोय, कधी येईल. असू दे, राहू दे. 12वा प्रतिनिधी तर 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र मार्गस्थ आहे. अद्विक किंजल आणि हार्दिक 11 संघ हा पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राखीचा आपण विचार केला. 13 चेंडूमध्ये 45 धावा ठोकल्या. त्यानंतर किरण लबडे आणि निवृत्ती केनी एक चांगला खेळ करत असताना आपल्या संघासाठी अद्याप 18 चेंडूचा खेळ केला. त्यामध्ये एकूण 54 धावा ठोकल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप मोठा हाय स्कोर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना असेल, निर्णायक सामना असेल. कारण दोन्ही संघांचा आपण विचार केला, एक एक सामना पराभूत होऊन हा सामना खेळतायत. मात्र या सामन्यामध्ये जिंकणं खूप गरजेचं असेल. परंतु या 2 संघांपैकी कोणता संघ जिंकेल हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज दत्ता नाटेकर वरती 4थ्या षटकाची जिम्मेदारी दिली. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतोय याच्या अगोदरचा आपण षटक पाहिला. सतीशनं अप्रतिम षटकाची फेकी केली. पहिल्या 2 षटकांमध्ये एकूण खूप मोठी धावसंख्या आम्ही पाहिली. 47 धावा खर्च केल्या. त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये सुरेख कमबॅक पाहायला मिळालं सतीश पाटीलच्या माध्यमातून. केवळ 7 धावा खर्च केल्या. मात्र यावेळी दत्ता नाटेकर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. चेंडूने मात्र उंची घेतली. स्टेप लँडिंग होतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. दत्ता नाटेकरच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. निवृत्ती केनी हा फलंदाज आम्ही पाहतोय अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना. मागच्या सामन्यामध्ये आम्ही पाहिला सुलभ केनी त्यांचा चिरंजीव त्याने देखील चांगला खेळ केला. मात्र निवृत्ती केनी यावेळी मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर, मात्र सफल. बॅट आणि चेंडूचा इथे कोणताही किंचित कडा इथे आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची कडा यष्टीरक्षकानं आपलं काम चोखपणे निभावलं. प्रवीण गोंधली आम्ही पाहतो यष्टीरक्षक एक सफलता प्राप्त केली. गोलंदाज दत्ता नाटेकर यानं निवृत्ती केनी फलंदाज बाद होतोय. एकत्रित विचार केला तर अद्विक किंजल आणि हार्दिक 11 संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय. एकूण धावा 56 वरती. तर नक्कीच निवृत्ती केनी फलंदाज बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये मुकेश परमार. दत्ता नाटेकर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठी सफलता प्राप्त केली. यावेळी मुकेश साठी हा चेंडू होता. स्टेअर केलाय. मुकेशने सन्मान दिलाय चेंडूवरती. एक धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सफल यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. सफलतेने 2 धावा कंप्लीट केल्या. आणि रनिंग यावेळी उशिरा आलेली फेकी त्याचा परिणाम भोगतोय. 2 धावा सहजपणे कंप्लीट केला. किरण लबडे आणि मुकेश परमार या 2 फलंदाजांनी संघाला नेऊन ठेवले. 258 या धावसंख्येवरती. खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळते. मात्र इथे कुठेतरी रोखून ठेवावं लागेल फलंदाजांना. दत्ता नाटेकर यावेळी मोर विकेट. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅकफुटवर येऊन एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न मुकेश परमारने केला होता. प्रयत्न असफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 4 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत. त्यामध्ये 4 धावा खर्च केला दत्ता नाटेकर या फलंदाजानं. स्टेअर केलंय. सन्मान दिलाय. नो मॅन स्टँड. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न. थोडीशी खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 3री धावेचा प्रयत्न. लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट आणि ते 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 संघ जाऊन पोहोचला एकूण 61 या धावसंख्येवरती. तसेच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय श्यामजी पाटील साहेब 40+ मास्टर त्यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत असेल. किरण साठी हा चेंडू होता. मात्र ते एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. षटक क्रमांक 4 देखील समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या किंजल हार्दिक आणि अद्विक 11 संघ 2 गडी बाद 62 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार
माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार. माझ्या थँक्यू डीजे. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 62 धावा, खूप मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. मात्र अजूनही अंतिम षटक शिल्लक असेल. सतीश पाटील हा गोलंदाज अंतिम षटक फेकेल, ज्या सतीशनं तिसरं षटक फेकलं होतं. 7 धावा खर्च केल्या त्या. तो सतीश स्वतः संघाचा संघनायक पुन्हा एकदा 5वं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. जी कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये केली होती तीच कामगिरी या षटकामध्ये करेल का? कारण या षटकाचा आपण विचार केला तर स्लॉगवरचा षटक, हाणामारीचा षटक आणि षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवता येतील काय दोन फलंदाजांना? किरण लबडे आणि मुकेश परमार असे दोन फलंदाज मैदानावरती आपला खेळ कशा प्रकारे करतील? गोलंदाज तयार. आयटम ओव्हर द विकेट. षटकातील पहिला चेंडू किरणनं दाखवलाय मोठा फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय सीमा पार. षटकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देवतेर पाहावं अगदी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. थँक्यू. खूप चांगली फलटकेबाजी किरणच्या माध्यमातून. आता आपली आक्रमकता दाखवत असताना 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपली आक्रमकता सिद्ध केली. ताकदीचा फटका दाखवला, चेंडूला पाठवून दिलं. 6 धावसंख्येसाठी साने संघ पोहोचतो एकूण 68 धावसंख्येवरती. सतीश पाटील 6 दुसरा चेंडू दिशा निवडले लॉंग ऑन, मात्र तिथे क्षेत्ररक्षक निकलेश परदेशी तैनात. चेंडू उचल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. खूप चांगला क्रिकेट, तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांकडून. एकूण धावसंख्या 70 धावा धावफलकावरती. खूप मोठा आकडा धावफलकावरती पाहायला मिळतोय. मात्र किरण लबडे याची बॅट चमकतोय, कारण फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच किरण लबडे. हा तिसरा गडी बाद होतोय अद्विक किंजल आणि हार्दिक 11 संघाचा. एकूण धावसंख्या 77 वरती. तर नक्कीच इथे फलंदाज बाद झाला किरण लबडे, त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज धनाजी पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. 77 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक किती धावा ठोकतील, 80 प्लस होतील का हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल. मात्र सतीश पाटील यावेळी मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र इथे एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट. वारंवार 2 धावा 3 धावा कंप्लीट करत असताना क्षेत्र फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धनाजीसाठी हा अंतिम चेंडू असेल. मागच्या चेंडूवरती 2 धावा, एकूण धावा 79. यावेळेचा चेंडू स्टीर केला, चेंडूला दिशा दिले. एक धाव कंप्लीट, दुसरीचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि प्रयत्न इथे सफल. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव मात्र इथे तर इथे पहिलं सत्र समाप्त होते. 2 धावा आल्या या चेंडूवरती. 2 ने एकूण धावसंख्या धावफलकावरती 81 आणि 82 धावांचं भलं मोठं लक्ष तनिष अँड जिया 11 संघासमोर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. गिरशिखरे किरणा परे लहरे भगवा धरा.
मर्दा होऊन कुर्ता मराठा मर्दा होऊन कुर्ता छाटला शत्रूचा भुजा अहो छाटला शत्रूचा भुजा उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा 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 तळपे हाती नंगी तलवार राणा कृष्ण बरी यस थँक्यू मॅडी मूर्तिकेचे पावित्र्य तब राखी येले गरजुनिया कैलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझा आमचा मानाचा मुजरा खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता डीजे माडी यांच्या माध्यमातून आणि आज या स्पर्धेमधला उच्चांक गाठलाय खरं तर राकेशच्या टीमनं केक आलाय म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन आहे वाटतं स्टेजवरती विश्वास दादा यांचा आज खरं तर बर्थडे आहे वाढदिवस आहे त्यांना पुन्हा एकदा खरं तर सर्वप्रथम आमच्या संपूर्ण CPL कमिटीच्या वतीनं सर्व आयोजकांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य खरं तर दीर्घ आयुष्य व्हावं तुम्हाला निरोगी स्वास्थ्य लाभो आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनेक मोठमोठे अचिव्हमेंट खरं तर अचीव करावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना सिनियर ओल्ड इज गोल्ड रन मशीन चिंचपाडा संघाची विश्वास दादा यांचा आज वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करतोय 1997 मध्ये 17 चेंडूमध्ये 57 धावा आणि त्या देखील MRAच्या बॉलवरती ज्यानं लगावल्यात ते आमचे विश्वास दादा यांचा आपण आज वाढदिवस इथे सेलिब्रेट करतोय खरं तर जुन्या आठवणींना ताजा इथे आम्ही केलंय आणि त्यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जाईल विश्वास दादा यांचा वाढदिवस आपण इथे केक कापून जुनं व्यक्तिमत्व मित्र जोरदार टाळ्या होऊ द्या भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा बोलताच टोलपिटीचे संबळ टकत लावायचा अरे बर्थडे आहे भावाचा बोलताच टोलपिटीचे संबळ टकत लावायचा अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा बर्थडे आहे भावाचा अन्न जगच साऱ्या गावाचा तर इथे वाढदिवस सेलिब्रेट केला जातोय विश्वास दादा यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्र सर्व क्रिकेट चाहत्यांना सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय मित्र एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या रन मशीन आहे चिंचपाडा संघाची आणि त्यांचा इथे वाढदिवस आज इथे सेलिब्रेट केला जातो आमच्या व्यासपीठावरती संकल्प नवे असावेत विश्वासदादा तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच आज या चिंचपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तर त्यांचा आपण इथे वाढदिवस सेलिब्रेट करतोय तर त्यांना ही शुभेच्छा 1997 खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता त्या वेळेस MRAच्या चेंडूमध्ये 17 चेंडूमध्ये 57 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारे चिंचपाडा गावाची रन मशीन चिंचपाडा गावाची ओळख चला मॅच चालू करा आणि 64 संघांमधून प्रथम क्रमांक चिंचपाडा संघाला मिळवून देणारे आमचे विश्वासदादा यांचा आपण आज वाढदिवस इथे सेलिब्रेट करतोय तर त्यांनाही शुभेच्छा ऑन साइड मध्ये हा फटका आणि पहिला बॉल मात्र खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतायत 64 संघांमधून खरं तर प्रथम येणारा संघ म्हणजे चिंचपाडा आणि त्या फायनल मॅच मध्ये देखील 49 धाबांची विस्फोटक इनिंग नाबाद खेळी साकारणारे चिंचपाडा संघाची रन मशीन आणि नावा मैदान तो ऐतिहासिक मैदान आहे म्हणजे बोटीनं तिथे ट्रॉम्बे माहुलचे संघ यायचे पाण्यातून आणि त्या मैदानावरती मात्र दादांनी केलेली इनिंग खरं तर आम्ही 5 दिवस नावा स्पर्धेमध्ये होतो आणि त्यावेळेस मात्र अनेक जुन्या आठवणी त्या नावा ग्रामस्थांनी बऱ्याच गोष्टी आमच्या समोर शेअर केल्या परंतु पूर्वीचा क्रिकेट आणि सध्याचा क्रिकेट यात जमीन आसमानाचा फरक आहे आता आधुनिकता वाढली आहे परंतु पूर्वीसारखं क्रिकेट राहिलं नाहीये कारण पूर्वी प्रत्येक सिनियरला सन्मान दिला जायचा आणि खेळाचा आदर केला जायचा परंतु आज आपण पाहतो एखादा सामन्यामध्ये एखाद्या इनिंग मध्ये एखाद्या खेळाडूने एखादी मोठी इनिंग साकारली की त्याची छाती थोडीशी वर आलेली आपण पाहतो त्याचा इगो त्याचा पूर्णपणे वाढलेला आपण पाहतो परंतु पूर्वी जे क्रिकेट खेळत त्याचा आपण नक्कीच त्यांच्याशी आपण संवाद साधूया विश्वास सदा
यांच्या कडे एक माईक सुपूर्द करा प्लीज. एक माईक त्यांना द्या. आपण त्यांच्याशी शेअर करू जुन्या आठवणी, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. खरं तर अनेक लिजंड आहेत. दादा खरं तर आज तुमचा वाढदिवस आहे. सर्वप्रथम आमच्या सर्व खेळाडूंकडून, सर्व मान्यवरांकडून, आयोजकांकडून तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा. परंतु एक प्रश्न जरूर विचारेन, सध्या जे तरुण खेळत आहेत आणि तुम्ही जो खेळला पूर्वीचा खेळ एमआरच्या बॉलमध्ये, यामधला फरक काय? आज चौकार आलाय. दादा आम्हाला मार्गदर्शन हवंय आपलं खरंच. तर थँक्यू. दादानी देखील या ठिकाणी सांगितलंय भरपूर फरक होता पूर्वीच्या क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये. म्हणजे पूर्वी 3 षटकं वेट करावं लागायची षटकार मारण्यासाठी चेंडूवरती, कारण जेव्हा फर जाईल बॉलचा तेव्हा मोठे फटके यायचे. परंतु आता सुरुवातीपासून आक्रमण केलं जातं. हा फटका इनसाइड आउट. सतीश पाटील कॅप्टन इनिंग साकारण्यासाठी सज्ज आहे. लॉंग ऑफ रिझन कडे बॉल चालला खरं तर इनफिल्डच्या भरून सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आला चौकार. बोलावा खारी बोलते शेवा खारी मिळून चल जाऊ गो, धारा पुरी मिळून चल जाऊ गो, धारा पुरी मिळून चल जाऊ गो, धारा पुरी हे धारा पुरीचे हातेला मन्नत भाई यांच्यासाठी नियती स्पोर्ट्स कडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नियती स्पोर्ट्स संघाकडून त्यांच्यासाठी पारितोषिक. गुडघा टेकला होता ऑन साइड मध्ये. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमिनी लगतचा फटका. मिड विकेट रिझन मध्ये स्वतः राकेश त्या ठिकाणी आहेत. आणि राकेश बद्दल मी एकच सांगेन, बोले तैसा चाले तर याची वंदाबी पावले. त्यांनी आपल्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं होतं, टॉस जेव्हा केला किमान 70+ रन्स आम्ही करू, आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने विश्वास दाखवला आणि सुरुवात त्यांनी करून दिली आपल्या संघाला. आणि वैयक्तिक जर का आपण पाहिली तर राकेशने बहारदार इनिंग साकारली. 13 चेंडूमध्ये 45 धाबा केल्यानंतर किरण लबडे आला, त्यानं 9 चेंडूमध्ये 21 धाबांचं योगदान दिलं आणि जवळ 81 धाबा आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या. इथे शॉर्ट गली आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून मात्र बॉल गॅप मधून चालला सरळ डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. अंधेरी उंदेरी गुलाबा किल्ला करताना एकच कल्ला, गोपारू अलिबागचा एकच कल्ला. हा मुंबई पुण्याला सांगायला हवा गो, अलिबागची न्यारी हवा गो, खारी अलिबागची गार गार हवा. दर्या किनारी दौलत भारी, दर्या किनारी दौलत भारी, नाली सुपारीची बाग. जय जय हो अलिबाग, जय जय हो अलिबाग, जय जय हो अलिबाग. कोकणाशिवाय दुसरं कोणतं स्वर्ग नाही असं देखील म्हणावं लागेल, कारण नैसर्गिक सानिध्यामध्ये बसलेलं हे संपूर्ण परिसर, निसर्गामध्ये नटलेलं हे परिसर अथांग. खरं तर तुम्ही पाहताय समुद्र किनारा आणि त्याचबरोबरीने मात्र खूप चांगलं असं क्लायमेट या कोकण परिसरामध्ये आपण नेहमी पाहतोय. आणि त्यांना डेडिकेट करणारं संगीत आणि आपला हा प्रवेश, हा खरं तर हा प्रदेश जर आपण पाहिला तर कोकणाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. पालघर पासून सुरुवात होते कोकणाला, ती शेवट खरं तर मालवणपर्यंत हा परिसर रत्नागिरीच्या पुढे. आज मात्र आपण या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आमचे त्रिमूर्ती ओमकार केणी, त्याचबरोबर दिनेश केणी आणि विलास भाऊ भगत या तिघांनी केलेलं आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं. त्यांना सर्व त्यांच्या ग्रामस्थांचे, सर्व संयोजकांची देखील साथ मिळाली. आणि त्यानंतर मात्र तुम्ही आज चिंचपाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आज या रखरखत्या उन्हामध्ये पाहताय. पहिला दिवस स्पर्धेचा सकाळी पाहुण्यांची मांदी आली कमी होती, परंतु आता हळूहळू संख्येने मात्र मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला या व्यासपीठावरती खरं तर होताना पाहायला मिळेल. कारण सध्याचा सीझन जर आपण पाहिला तर जास्त तापमान आहे, भरपूर उष्णता आहे, त्यामुळे देखील संध्याकाळ सत्रामध्ये तुम्हाला अनेक मान्यवरांची उपस्थिती या क्रीडांगणाच्या अवतीभोवती आणि आमच्या मंचकावरती नक्कीच पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये विजय पाटील त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. इथे इनसाइड आउट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कलात्मक फटका, कॉपी बुक स्टाईल हा फटका. डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर मात्र बॉल चाललाय. सीमा पार चौकार. लगातार फटके, चांगली फटकेबाजी सतीश पाटील या खेळाडूकडून चालली आहे. कॅप्टन इनिंग तो देखील साकारण्यासाठी सज्ज झाला. टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत, हे मात्र त्याने आतापर्यंत या इनिंग मध्ये दाखवलंय. एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजे 19-82 धावांचा पाठलाग या दुसऱ्या सत्रामध्ये करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या सतीश पाटीलच्या टीमला. म्हणजे खरं तर आपण जर का पाहिला तनिशान J11 टीमला हलक्या हाताने बॉलला ऑन साइड मध्ये टर्न केला, फक्त दिशा दिली आहे मनगटी ताकदीच्या आधारावरती. आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. थ्रो तुम्ही पाहताय
स्ट्रायकिंग एन कडे झालाय आणि ओव्हर थ्रो. कदाचित बॅटला लागून बॉल गेलाय बघा. ही खेळाडू होती गरजेची आहे, त्यामुळे फक्त 2 धाबा असतील. आणि इथे मात्र 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्येत वाढ. 21 धाबा स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी येणाऱ्या काही बॉल मध्ये 61 रनची गरज आहे. आतापर्यंत या षटकातील जर का आपण विचार केला 2 चेंडू फेकले गेले म्हणजे येणारे 22 बॉल आणि 61 रनची गरज असेल. इथे गुडघा टेकलाय, खूप चांगला फटका. आणि इथे मात्र बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने अलॉंग द कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धाब्यासाठी आलाय हा सनसनीत चौकार. लाजवाब बॅटिंग. सतीश पाटीलचं कौतुक करायला लागेल, कारण दोन्ही संघांना खरं तर पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि हा सामना जर का आपण पाहिला डू ऑर डाय, कारण ही स्पर्धा राऊंड रॉबिन मेथडच्या नुसार मात्र खेळली जाईल. म्हणजे विनर विपक्ष विनर. तिसरी लढत झाली त्यामध्ये खलिबली 11 टीमनं मात्र सलग 2 सामने जिंकलेत. त्या टीमनं आजच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. परंतु या मॅच मधून जो पराभूत होईल, जो जिंकेल तो मात्र खेळेल पुन्हा एकदा खरं तर प्रणय केरीच्या संघाच्या अगेन्स्ट 5वा सामना. त्यामुळे इथून जो पराभूत होईल त्याचं अस्तित्व संपलं जाईल. इथे फुल टॉस फक्त दिशा दिली बॉलला. शॉर्ट थर्ड बॅनला थोडेसे फंबल. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं मिळालं. आणि त्यानंतर मात्र अजून एक सिंगल ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या खरं तर तनिशान G11 टीमच्या धावफलकावरती. आणि या सामन्यामध्ये सतीश पाटील आणि त्याच्या बरोबरीने आलेला खेळाडू सिद्धांत केणी या दोघांमध्ये एक चांगली भागीदारी, कारण त्यांना मध्ये टार्गेट भरपूर मोठं आहे आणि त्यांना भागीदारीवरती भर द्यावं लागेल. वेगळी रणनीती आखली, परंतु राकेशनं लाजवाब बॅटिंग केली. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, मागच्या पहिल्या सत्रामध्ये 13 बॉलमध्ये 45 धाबांची एक विस्फोटक इनिंग साकारली होती. शॉर्ट थर्ड मॅनला खरं तर बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मात्र बॅकअप चांगलं नाहीये. धनाजी त्या ठिकाणी आहेत फिल्डर्स, अतिशय हट्टेकट्टे बॉडी लँग्वेजचे हे खेळाडू. आणि त्यांचा देखील एक काळ होता, त्याने अक्षरशः गाजवून सोडला होता काळ. लगातार 5 षटकार 4 षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती राहिला होता. आज आपण जर का पाहिलं अनेक असे सिनियर आमच्या व्यासपीठावरती आहेत. चाचू यांचा देखील आपण आवाज उल्लेख करू, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर वाघिवलीचे आमचे काळूराम दादा सकाळपासून मॅचचा आनंद घेतात, ते देखील क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांचा देखील आम्ही आवाज उल्लेख करू. यावेळी शॉर्ट थर्डमॅनला बॉल चालला. सतीश रिस्क घेत नाहीये, त्याला माहिती आहे सर सलामत पगडी 50. आणि यावेळेस मात्र रनआउटची विकेट त्याला खरं तर खर्च करायची नाहीये. इथे कोणतीही धाव नाहीये. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तनिष अँड G11 टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली, ती म्हणजे बिनबाद 28 धाबा. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवाना केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या राजाची, ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. चला टीम मीटिंग कमी करा, शॉर्ट टीम मीटिंग करा, कारण आता वेळ फार कमी आहे. कारण 54 रनची गरज आहे 18 चेंडू मध्ये. 18 बॉल आणि 54 धाबा हे समीकरण तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगाला शिकवणारे आमचे राजे शिवछत्रपती महाराज यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. आज संगीतमय वातावरण DJ मॅडी यांच्या माध्यमातून आमचे कलिंगडवाले मामा तुरमायवरून आले प्रचंड मेहनती. त्यांचा देखील खरं तर छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचा देखील खूप चांगला बिझनेस क्रिकेटचा खेळ आहे. त्याने मात्र छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांना मात्र रोजगार दिला. याचा देखील आपण उल्लेख करू. समोसावाले UP बिहारचे आलेत आणि त्याचबरोबर आमचे तिथे शेंगदाणेवाले, ते देखील खरं तर सर्व हे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचा देखील रोजगार त्यांना मिळाला क्रिकेटच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर समालोचक असतील, आमच्यासारखे स्कोरर असतील, लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, आमचे पंच असतील, सर्वांना रोजगार या क्रिकेटच्या खेळाने दिला. म्हणून आम्ही मग अशी म्हटलं आता प्रोफेशनल क्रिकेट झालाय. कारण पूर्वी DJ मॅडी देखील आमच्या समवेत आहेत. बघा प्रत्येक दिवशी त्यांना ऑर्डर आहे. रायगडमधील उत्कृष्ट DJ ऑपरेटर आणि चिंचपाडा गावाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध. मी सकाळी म्हटलं जावई आहेत, आणि जावई म्हटलं की अवघड जागेचं मोठं दुखणं, आणि ते मात्र सातत्याने चिंचपाडा नगरीमध्ये असतात. त्यांचं देखील स्वागत. तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 54 रनची गरज आहे. आता या मॅच मध्ये सतीश पाटीलला आपल्या कर्तृत्वावरती विश्वास दाखवावा लागेल आणि त्याला मात्र पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन दाखवून मात्र या मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्गमध्ये मुकेश परमार
ऑन साइड मध्ये हा फटका लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या सामन्यामधला हा बिग विकेट. सतीश इथे बाद होतोय आणि पहिला धक्का बसतोय या ठिकाणी तनिषान J11 टीमला. महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर्जा महाराष्ट्र माझा. दिल्लीचे हे तख्त राखितो महाराष्ट्र माझा. लढायला शिका नाहीतर गुलामीची वेळ येईल. खरं तर ही महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे आणि इथे मात्र आता संघर्ष करावा लागेल. CPL खरं तर 2022चा एक खूप चांगला लोगो त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या विकेटच्या अगदी मधोमध कॅमेरामॅनला विनंती आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये झूम करा बघा. हा खरं तर चिंचपाडा प्रीमियर लीग 2022 ची एक ओळख आहे जी मैदानाच्या अगदी खरं तर बॉलरच्या मागे बनवली. परंतु मैदानामध्ये आला नवीन खेळाडू त्याने मात्र पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला आणि बॉलला मात्र मिड विकेटच्या भरून पाठवलं. सीमारेषा पार 6 धाब्यासाठी षटकार. थँक्यू. विजय केणी याने हा लोगो तयार केलाय. मित्र विजयासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जबरदस्त लोगो त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची एक वेगळी ओळख. अनेक ठिकाणी मात्र त्यांना त्यानंतर मात्र पाचारण केलं गेलं. कलाकार आहेत त्यांनी मात्र साकारली ही कलाकारी. या स्पर्धेची आठवण त्यांच्या माध्यमातून CPLचा लोगो तुम्ही पाहता मैदानामध्ये. आकाश पाटील बद्दल मी एक सांगेल, मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आला होता आणि त्याला 2 चेंडू फेस करण्याची संधी मिळाली. तर दोन्ही बॉलमध्ये 2 षटकार त्याने लगावले होते. परंतु इथे सतीश पाटील या संगणकाचं कौतुक करेल. त्याने प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला मैदानामध्ये पाठवलं आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र इथे झेलबाद. टायमिंग नव्हतं, मिस टायमिंग स्ट्रोक. राकेश भोईर स्वतः संघनायक झेल खाली. झेल पकडला गेला आणि त्यानंतर मात्र दुसरा धक्का बसला. तनिषान J11 टीमला खेळाडू बाद झालाय. या ठिकाणी आकाश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. तुम हो हम हैं न तुम कम हो न हम कम है जानी प्यार की है यारी निभानी पीले पीले उम्र राजा पीले 15 चेंडू आणि आता 47 रन्सची गरज आहे तनिषान J11 टीमला. हा सामना खरं तर डू ऑर डाय आहे. करो या मरो ही परिस्थिती आहे. जर का तुम्ही जिंकला तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवता येईल. जर का या सामन्यामध्ये पराभूत झाला तर तुम्हाला 2023 CPL ची नक्कीच आतुरतेने वाट पाहावी लागेल. बॉल तयार पुन्हा ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटला बीट केलं. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलमध्ये पोहोचतील तोपर्यंत बॉलनं गाठली या सीमारेषा आणि यावेळेस मात्र मिळतो हा निर्णायक चौकार. सायकल सायकल भारी सोनारी सायकल सायकल चौदा चेंडू आणि 43 रनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. तनिषान J11 संघाला सतीश बाजाला, आकाश बाजाला. त्यानंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारत असताना सिद्धांत केणी त्याने मात्र विजयाचा सिद्धांत आपल्या माइंड मध्ये सेट केलाय. परंतु इथे भरपूर सफल झाले होते. बॅकफुटला भरपूर गेले होते आणि आतली कडा घेतली. बॉल मात्र विकेटच्या अगदी मागे घरंगळतोय आणि यष्टीरक्षकानं इथे मात्र चांगलं कार्य. कोणतीही रन्स नाहीये. आता 13 बॉल आणि 43 धावांची गरज. 13 चेंडू आणि 43 रन्स रिक्वायर्ड असतील बॅटिंग करणाऱ्या तनिषान J11 टीमला. त्यामुळे हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. सिद्धांत केनीच्या बॅटमधून जर का या बॉलवरती मोठा फटका आला तर टार्गेट थोडं सोपं होईल. परंतु बॅकवर्ड क्षेत्राकडे बघा ड्राईव्ह लगावला होता. एखादा पक्षी हवेमध्ये ज्या पद्धतीने झेप करतो अशा पद्धतीने हा झेप लगावला होता. परंतु इथे खरं तर अपयश आलं त्याच्या पदरी. बॉल मात्र निघून गेला सरळ सीमारेषा पार. हा इथे मात्र मिळाला हा नशिबाचा चौकार. अग तुला माझा पदर बाई मी नव्हते भानत. अग तुला माझा पदर बाई मी नव्हते भानत. अन काळू बाई तुला हल माझ्या भुजंगात. काळू बाई तुला हल माझ्या भुजंगात.
थँक्यू. चला टीम मीटिंग कमी करा प्लीज. मी फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय आपण शॉर्ट टीम मीटिंग करा. फिल्डिंग करणारा संघ आहे किंजल आदबिक हार्दिक हा संघ. कारण वेळ भरपूर कमी आहे बघा. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येते. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत आजच्या दिवसामधील. यापुढे 2 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे प्लीज आपण जास्त टीम मीटिंग करू नका, शॉर्ट टीम मीटिंग करा. हार्दिक किंजल 11 टीमला खास करून विनंती आहे. 12 बॉल आणि आता 39 रन्सची गरज आहे. 12 बॉल आणि 39 रन्सची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खरं तर तनिशान GI11 टीमला. म्हणजे प्रत्येक तुम्हाला षटकाच्या मागे जवळजवळ 19.50 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. मैदानामध्ये उतरलेला खेळाडू निकलेश परदेशी आणि त्याच्या बरोबरीने सिद्धांत केनी वैयक्तिक 6 चेंडू 14 धावसंख्येवरती खेळतोय. आता संघाला गरज होती खरं सतीश पाटीलची, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये चांगला खेळ निकलेश केनीला करावा लागेल. प्रथम झांजेने जर का झेल पकडला तर वेदांत केनी यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. निकलेश केनी आम्हाला नुकतीच निकलेश परदेशी माफी असावी, जे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आहेत. सदरक्षण नायक खल निग्रह नायक या ब्रीद वाक्याप्रमाणे खरं तर सातत्याने समाजामध्ये कायदा आणि सुशासन टिकवणारे हे व्यक्तिमत्व. आता इथे मैदानामध्ये मात्र संघाचा देखील डावताना सावरावा लागेल. अनेक पारितोषिक पहिल्या सामन्यापासून आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आणि उद्या परवा देखील क्रिकेटचा रोमांचक थरार तुम्हाला चिंचपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लवकर स्टान्स बदलला परंतु बॉल अगदी परफेक्ट खोलात टाकला होता. यॉर्कर लेचा चेंडू होता आणि इथे बाईची सिंगल रन मिळेल अतिरिक्त स्वरूपात. या क्षणाला खरं तर अतिरिक्त सिंगल तुमच्या फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये कशा प्रकारचा प्रेशर क्रिएट करणार नाहीये. आत्मविश्वास हा एक असा शब्द आहे जो तुम्हाला खरं तर पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती घेऊन जाईल. तुम्हाला आत्मविश्वास मैदानामध्ये दाखवावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. अजून येणारे बॉल असतील 10. 37 रनची गरज आहे. वेट केला तर बॉलला रूम क्रिएट केली होती परंतु बॉल लॉंग ऑफ रिझन कडे झाला. दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट. आता 9 बॉल आणि 35 रनची गरज आहे. म्हणजे या 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके येणं कंपल्सरी गरजेचं असेल बॅटिंग करणाऱ्या तनिष अँड GI11 संघासाठी. कारण तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये तुमचं आव्हान कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी 2 मोठे फटके घ्यावे लागतील. बॉल तयार पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस भरपूर शफल झाले, स्वतःवरती हताश निराश, कारण धीम्या गतीने टाकलेला बॉल अगदी बॅट आणि पॅटच्या जवळून निघून गेलाय. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आहे. आता येणारे बॉल असतील 8 आणि 35 रनची गरज आहे. 8 चेंडू आणि 35 रन्स. निकलेश परदेशी स्ट्रायकिंग एंडमध्ये एका बाजूने तुम्ही बघा सिद्धांत केनी. इथे बॉलला उडवलं लॉंग ऑफ रिझन कडे. हा फटका फसलाय की काय, कारण शतरक्षक झेल खाली होता परंतु नियतीने मात्र साथ दिली आहे. निकलेश परदेशी या फलंदाजाला झेल सुटला गेला आणि तदनंतर मात्र या 2 धाबा आल्या. आता 7 बॉल आणि 33 रन्सची गरज आहे. एक डॉट बॉल खरं प्रेशर क्रिएट करतो बॅटिंग करणार तनिशान GI11 संघावरती. कारण आता अडचणी हळूहळू वाढत चालल्या त्यांच्या वाट्याला. धावा जास्त आहेत आणि चेंडू कमी आहेत. 7 चेंडू मध्ये 33 रन्सची गरज आहे बॅटिंग करणार तनिशान GI11 टीमला. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सूरज भोईरनं कमालीचं कमबॅक केलं होतं. इथे बॅक टू द बॉलर खेळले, रिस्क नाहीये. सिद्धांत केनी स्वतःमध्ये विश्वास दाखवतो, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि त्यानंतर मात्र बॅकअप निकलेश परदेशी यांच्या माध्यमातून आता येणारे 6 चेंडू आणि 33 रनची गरज आहे. चला प्रणय, आपण टॉस साठी व्यासपीठावरती यायचं आहे कारण इथून जो जिंकेल त्या संघासोबत तुम्हाला अजून एक सामना खेळावा लागेल. या सामन्यातून विनर विपक्ष मागच्या सामन्यात लुझर अशी लढत असेल. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढ शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड काढी उदय भामच मड जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ जवाची टाकली घोरपड वर एक चढ. 6 चेंडू आणि आता 33 रन्सची गरज आहे. अनेक असे आपण विक्रम पाहिले ज्यामध्ये 33 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या. मानकोलीचा दीपू माली ज्या खेळाडूने मात्र आदईच्या मैदानावरती एका षटकामध्ये
42 रन्स केल्या होत्या. आणि त्यानंतर आपण जर का पाहिलं पिल्लेच्या मैदानात करण मडवीने आपल्या करिअरला स्वतःला घडवलं. खरं तर विनोद भगतच्या अगेन्स्ट केलेल्या 35+ रन्स कोण विसरेल अशा अनेक खरं तर सामने आपण पाहिले. आता या मॅच मध्ये धनाजी धनाजी पाटीलच्या अगेन्स्ट सिद्धांत केनी धाबांचा पाठलाग करेल का? काळ भैरव डेव्हलपर्स टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आमच्या अतिथी मंचाच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबायची सूचना आपल्या तुमच्या कॅप्टन कडून आली आहे. आणि पहिल्या बॉल होती विकेट. काळ भैरव डेव्हलपर्स टीमच्या सर्व खेळाडूंनी इथे जमा व्हायचा, कारण नेक्स्ट मॅच तुमची असेल. डीजे पाच बॉल आणि 33 रन्सची गरज आहे. खरं तर एका दुसरा चमत्कारच या ठिकाणी या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल तनिशान GI11 संघाला. शाहरुख नसरुद्दीन खानचा तो मूवी तुम्हाला आठवावा लागेल. खरं त्यांनाच मैदानामध्ये यावं लागेल धावांचा पाठलाग करण्यासाठी. खरं आता तुमचं भविष्य नशिबावरती डिपेंड आहे. क्रिकेटमध्ये 99% तुमची मेहनत, 1% नशीब हे तुमच्या कामी येतं. पण इथे आता संपूर्णपणे नशिबावरती निर्भर राहावं लागेल. तनिशान GI11 टीमला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रवीण गोंधळी हा खेळाडू संघ मालक स्वतः आहेत आणि हा बॉल सोडून दिलाय लेफ्ट केला बॉलला आणि पंचांनी मात्र वाईड घोषित केलाय. म्हणजे या मॅच मध्ये एखादा वाईड चौकार किंवा एखादा बिमर बॉलचा षटकार जर का आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय. खरं तर तनिशान GI11 संघ पण तेवढ्या ताकदीचे धाटणीचे फलंदाज तुमच्या टीम मध्ये असणं गरजेचं असेल. ऑन साइड मध्ये हा फटका टॉपेज घेतली आहे. राकेशच्या हातामध्ये बॉल चालला आणि इथे मात्र अजून एक धक्का. प्रवीण गोंधळीने प्रयत्न केला आणि टॉपेजचा फटका मिस टायमिंग होता. ऑन साइड मध्ये झेल पकडला गेला. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता मॅच मध्ये फक्त औपचारिक शिल्लक राहिली आहे, कारण 4 बॉल मध्ये 32 रन्सची गरज आहे. चला पटापट आपण मैदानात ताबा घ्या. 4 चेंडू आणि 32 रन्सची गरज आहे. राकेश भोईर हा झेल पकडला. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय दत्ता नाटेकर. पुन्हा एकदा त्या दिशेने केलेत अजून एक सिंगल. फक्त आणि फक्त आता औपचारिकता पूर्ण करायच्या तनिशान GI11 टीमला. त्यामुळे आता विजयाच्या उंबरट्यावरती आली आहे. खरं तर राकेश हा संघ त्या टीमचं पारडं जड झालंय. तत्पूर्वी काळभैरव डेव्हलपर्स टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण अतिथी मंचाच्या डाव्या बाजूला येऊन एकत्र व्हायचा. संघ नायक सूचना आली आहे. पिंक आर्मी पिंक कलर जर्सी परिधान केले सर्व खेळाडू आपण एकत्र या. अजून एक धक्का. दिलखुश केनीनं शेवटच्या 2 बॉल 2 षटकार जरी लगावले ना तरी निखिल भोपी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धनाजी पाटील तुम्ही पाहता ज्या पद्धतीने मैदानामध्ये उतरलेत, आपल्या भारतीय संघाचा धिंडा ज्या पद्धतीचा लुक त्यांचा तुम्ही पाहताय. इथे बिगेट करण्याचा प्रयत्न केला होता. जर का रडार मध्ये आला असता तर कदाचित हा बॉल हायवे वरती गेला असता. आता हा शेवटचा बॉल आहे आणि या सामन्यामध्ये अजूनही जर का एक षटकार लगावला तर निखिल भोपी यांच्याकडून दिलखुश केलेला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हा बॉल शरीराचा भेद होता आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केला राकेश भुईरच्या टीमनं. आणि मॅन ऑफ द मॅच देखील राकेश आहे. 13 बॉल मध्ये 45 धाबा केल्या खेळाडूंना आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. चला राकेश आणि प्रणय दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. आजच्या दिवसातील हा 5वा सामना असेल. एकूण 6वा सामना, परंतु ए पूल मधला हा 5वा सामना असेल. याच्यावर नोंद घ्या आणि दोन्ही कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचं आहे. थँक्यू.